भारतीय जनता पार्टी सध्या घाबरलेला आहे. लोक आपल्याला मतदान करणार नाहीत हे त्यांना समजलंय. त्यामुळे भाजप इतर पक्षामधील अशोक चव्हाण, अजित पवार यांच्यासारखे मोठे नेते फोडत आहेत. आता एवढे मोठे नेते आल्यावर त्यांना पद द्यावंच लागेल. अशावेळी मला वाईट भाजपाच्या अनेक वर्षांपासूनच्या नेते कार्यकर्ते यांच्याविषयी वाटतं आहे. कारण आयात केलेले नेते पद घेतील, मंत्री होतील आणि वर्षानुवर्षे भाजपाचे काम करणारे रिकामेच राहतील. महाराष्ट्राचं बोलायचं तर 2024 नंतर भाजपाने त्यांच्या मित्र पक्षांना लोक थारा देणार नाहीत हा विश्वास आहे, असं मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केलं. जामखेड तालुक्यामधील खर्डा येथे दौऱ्यावर आले असता आमदार रोहित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना विविध विषयांवर भाष्य केलं. याप्रसंगी बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले की भाजपला महाराष्ट्रात पुरोगामी संतांचा विचार संपवायचा आहे. ज्या ज्या घराण्यांनी हा विचार जपला त्यांच्या पुढच्या पिढींना पक्षांना संपवायचं आहे असं भाजपाचं धोरण आहे. नवीन तरुण पिढीला चुकीच्या मार्गाने नेण्याचं काम भाजपा करत आहेत. राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाच्या संभाव्य निकालावरही आमदार रोहित पवार यांनी मत व्यक्त केलं. याप्रसंगी ते म्हणाले की निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसबाबत आधीच निकाल दिला आहे. आता विधानसभा अध्यक्ष आमदार अपात्रतेबाबत 15 फेब्रुवारीला निकाल देतील अशी माहिती आहे. तर शिवसेनेबाबत त्यांनी दिलेला निकाल आणि निवडणूक आयोगाने दिलेला निकाल बघता राष्ट्रवादीच्या प्रकरणातही ते फार वेगळा निकाल देतील असं वाटत नाही. आमदार रोहित पवार यांनी पक्षांतर्गत तसेच अजित पवारांच्या बंडामुळे निर्माण झालेल्या संघर्षावरही भाष्य केलं. याप्रसंगी ते म्हणाले की मला कोणीही गद्दार म्हटलेलं आवडणार नाही. आजोबांचे वय झाल्यावर अडचणीच्या काळात नातू पळून गेला असं कोणी म्हटलेलं चालणार नाही. आजोबा लढत असताना आम्हीही फुले, शाहू, आंबेडकर यांचा विचार घेऊन लढत आहोत. या विचारांशी प्रतारणा करणारे भाजपा बरोबर केले. पण मला विश्वास आहे येणाऱ्या विधानसभेत 70% चेहरे नवीन असतील, सामान्यांचे प्रतिनिधित्व करणारे असतील. त्या दृष्टीने शरद पवार साहेबही नवीन चेहऱ्यांना संधी देतील असं आमदार रोहित पवार बोलताना म्हणाले. याच्यावर एक संदेश आपल्याला कुठेतरी मिळत आहे की भाजप घाबरलेला आहे. लोक भाजपला काय मतदान करतील असं त्यांना वाटत नाही. कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला देशात सत्तेत यायचंय. सत्तेत जर आपण आलो नाही तर आपण म्हणजे बीजेपीली ज्या ज्या लोकांवर अन्याय केलाय ते लोक जर सत्तेत आले तर त्यांना अडचण होऊ शकते. म्हणून कुठल्याही परिस्थितीला जायचं आणि पक्ष फोडा नाही तर कुटुंब फोडा पण सत्तेत या. म्हणून दुसऱ्या पक्षातून हे मोठे मोठे नेते चव्हाण साहेबांसारखे, अजितदादांसारखे आणि इतरही सर्व हे इम्पोर्ट करत चाललेले आहेत. वाईट मला भाजपच्याच प्रामाणिक कार्यकर्त्यांचं आणि आमदारांचं वाटतंय. एवढे मोठे नेते बीजेपीमध्ये आल्यानंतर पद घेणं हे काय सोडणार नाही. बाकी जे सर्व अनेक वर्षांपासून बीजेपीमध्ये असणारे नेते ते तसेच राहतील आणि हे इम्पोर्ट केलेले नेते हे मंत्रिपद घेतील असं कुठेतरी वाटतंय. महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं झालं हे फक्त 2024 पर्यंत चालेल आणि 2024 नंतर भाजपची सत्ता, मित्रपक्षाची सत्ता महाराष्ट्रात 100% येणार नाही असा आत्मविश्वास सामान्य लोकांना वाटतो. भाजप हे लहान लहान पक्ष संपवतं असं वाटतंय? पर्याय नाही. भाजप विचार संपवत आहे. महाराष्ट्रामध्ये जो पुरोगामी विचार आहे, जो संतांमुळे आहे, जो थोर व्यक्तींमुळे आहे, तोच त्यांना संपवायचा आहे. आणि ज्या ज्या घराण्यांनी पूर्वीच्या काळामध्ये हा पुरोगामी विचार पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न केला त्याची जी पुढची पिढी असेल त्यांना सुद्धा ते संपवतात. त्यामुळे पक्ष तर संपवणं हे त्यांच्या डोक्यामध्ये आहेच, पण त्याच्याच बरोबर यांना विचार सुद्धा संपवायचा आहे. आणि सामान्य लोकांना जी संधी दिली जाते, ज्या संधीचं सोनं करत आपलं कुटुंब आणि स्वतःच्या पायावर हे सामान्य कुटुंबातले मुलं मुली तिथं उभे राहतात, त्या संध्या सुद्धा यांना संपवायच्यात. या नव्या पिढीला नको त्या दिशेने फक्त घेऊन जायचं, त्याचा वापर इलेक्शन पुरता करायचा आणि तसंच वाऱ्यावर सोडायचं हे बीजेपीचं काम आहे. आणि त्याचीच कुठेतरी भीती ही सगळ्यांनी मनामध्ये ठेवून बीजेपीच्या विरोधात. विधानसभा अध्यक्षाचा निर्णय 2 दिवसात येणार आहे. यापूर्वी निवडणूक आयोगाचा निकाल आला, त्या निकालाबद्दल आता इलेक्शन कमिशनली शिंदे साहेबांच्या बाबतीतला निर्णय दिला, मग अध्यक्षांनी दिला. आता अध्यक्षांचा निकाल हा 15 तारखेला आहे हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. मध्येच इलेक्शन कमिशनली निकाल दिला म्हणजे कुठेतरी या सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत. आता इलेक्शन कमिशनली निकाल दिला त्यामुळे अध्यक्ष सुद्धा शिंदे गटाच्या वेळेस जो काही निकाल दिला त्याच्यापेक्षा खूप वेगळा विचार करतील, नाही तर निकाल देतील असं वाटत नाही. दादा, आपण खूप कमी वयामध्ये जिल्हा परिषद निवडणुका पाहिल्या आणि आमदारकी पाहिली आणि त्यातून आपण खूप संघर्ष पाहिला. आमदारकी आपण सहजपणे जिंकलात,
परंतु आत्ताच्या काळातलं जे संघर्ष चालू आहे MIDC संदर्भात असेल, ED संदर्भात असेल, तर भाजपचा संघर्ष ही वाटतो का घरभेदीचा संघर्ष ही वाटतो तुम्हाला? माझं एकच मत आहे की या जगामध्ये जगत असताना उद्याच्या काळामध्ये कुणीही मला गद्दार म्हणलं नाही पाहिजे, एवढीच माझ्यासारख्याची इच्छा आहे. जेव्हा आजोबा आजारी असतात, आजोबांचं वय झालेलं असतं, नाहीतर आजोबा लढत असतात, त्यांना एकटंच लढायला सोडून देऊन नातू पळून गेला असं मला उद्या जाऊन कुणी बोलू नये या हेतूतून आणि महाराष्ट्राचा खरा महाराष्ट्र धर्म टिकवण्यासाठी, शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार टिकवण्यासाठी तिथं मी लढत आहे आणि या हेतूतून आम्ही प्रामाणिकपणे लढत आहोत. आणि हे सर्व इतर नेते जर भाजपमध्ये गेले तर मला एका गोष्टीचा विश्वास वाटतो, येत्या काळामध्ये म्हणजे 2024ला जे आमदार अधिवेशनामध्ये येतील त्यातले 70% जास्त चेहरे हे नवीन असतील आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे सामान्य कुटुंबातले असतील. पवार साहेब सुद्धा येत्या काळामध्ये नवीन चेहऱ्यांना संधी देणार आहेत आणि 2024ला खऱ्या अर्थाने सामान्य लोकांचं प्रतिनिधित्व करणारे लोक हे अधिवेशनामध्ये जातील असा विश्वास मला तरी वाटतो. एसनान मीडियासाठी प्रतिनिधी नासिर पठाणसह अशोक निमोणकर, जामखेड.